नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज कापसाला चौथी फवारणी कोणती घ्यायची त्याच्याबद्दल माहिती देणार आहे। जबरदस्त फवारणी सांगणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कापसामध्ये एकरी 20 क्विंटल उत्पादन सहजरित्या होणार आहे। शेतकरी बंधूंनो, कमी खर्चातली फवारणी, याच्यामध्ये सर्व प्रकारचे अन्नद्रव्य तुमच्या कापूस पिकाला मिळणार आहे। कापूस हिरवागार होऊन जाईल, पात्यांची संख्या सुद्धा वाढणार आहे, पातेगळ कसलीच होणार नाही आणि तुमचं पात्याचं रूपांतर बोंडामध्ये सुद्धा लवकर होणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी आपल्या ॲग्री सरकार चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। खाली सबस्क्राईब बटन आहे। नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील। तर मित्रांनो, कापसाला चौथी फवारणी आपल्याला ही ज्यावेळेस कापूस 60 दिवसाचा होऊन जाईल अशा नंतर आपल्याला कापसाला चौथी फवारणी टाकायची। ज्यावेळेस तुमच्या कापसाला पाती धारणा चालू असेल, फुलं दिसत असतील, अशा वेळेस तुम्ही ही फवारणी जर घेतली, चौथी फवारणी, तर या फवारणीमुळे तुम्हाला कापसामध्ये जबरदस्त फुटवा येईल, पात्यांची संख्या वाढेल, कसल्याच प्रकारची पातेगळ होणार नाही। शेतकरी बंधूंनो, आपल्याला मेन उद्दिष्ट असतं की काय, पात्याचे जे पण पाते आले त्याचं रूपांतर लवकर बोंडामध्ये होण्यासाठी ही फवारणी अत्यंत फायदेशीर आपल्याला ठरणार आहे। तर बघूया मित्रांनो, आपण कोणती फवारणी आपल्याला चौथी घ्यायची आहे। तर मित्रांनो, आपण चौथ्या फवारणीमध्ये कीटकनाशक बघूयात कोणतं वापरायचं। ते आहे मित्रांनो सॉल कंपनीचं टॉल्फी। कालच मी तुम्हाला जी व्हिडिओ बनवली त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली। आता हेच कीटकनाशक आपण का निवडलं, तर मित्रांनो, या कीटकनाशकामध्ये 3 प्रकारचे घटक आहे। पहिला आहे टॉल्फिनपराइड 30%, दुसरा आहे पायरिफॉक्झिन 10% आणि ॲसिटामाइप्राइड 40%। याच्यामुळे काय होतं मित्रांनो, जे पण कापसावर रस शोषणारे किडे असतात, आता हे पानाच्या पाठीमागे जे लपलेल्या रस शोषणारे किडे असतात, याच्यावर तुम्हाला जबरदस्त नियंत्रण मिळणार आहे। सकिंग पेस्ट आणि थ्रिप्सवर सुद्धा मिळणार आहे नियंत्रण, आणि काही प्रमाणामध्ये आळ्यावर सुद्धा नियंत्रण मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, पांढरी माशी असेल, त्याचे पिल्ले असतील किंवा अंडे असतील, त्या सगळ्या अवस्थेवर तुम्हाला नियंत्रण मिळणार आहे। तुमच्या कापसावर पुन्हा पांढरी माशी तुम्हाला जवळपास 15 ते 20 दिवसापर्यंत दिसून येणार नाही। मावा आणि तुडतुड्याचा ज्या शेतकऱ्यांना खूप मोठा प्रॉब्लेम येतो, अशांसाठी सुद्धा ही एकदम जबरदस्तपणे काम करतं। आणि थ्रिप्स आणि आळ्यावर सुद्धा कंट्रोल मिळणार आहे। तर एकूणच काय, सर्व प्रकारच्या रस शोषणाऱ्या किडीवर तुम्हाला नियंत्रण मिळणार आहे। शेतकरी बंधूंनो, कीटकनाशक महाग आहे, पण तुम्ही जर योग्य डोस जर वापरला, ह्याचा 250 मिली एका एकरसाठी ह्याचं जर प्रमाण ठेवलं, तर याची किंमत आपल्याला जवळपास बसते 1000 रुपयाला 250 मिली। तर शेतकरी बंधू, तुम्हाला जबरदस्त रिझल्ट ह्या टॉल्फीचा भेटणार आहे। कुठल्याही कंपनीच घ्या, जे तुम्हाला स्वस्तामध्ये बसेल, याच कंपनीचं औषध घ्या असं काही नाही मित्रांनो। जे तुम्हाला स्वस्तामध्ये पडेल त्याचा वापर करा, घटक मात्र लक्षात राहून द्या। फवारणीमध्ये आपल्याला विद्राव्य खत वापरायचं आहे 05234। 05234चा का आपण निवड करायला, तर याच्यामध्ये 52% स्फुरद आहे, याच्यामध्ये 34% पालाश आहे। तर 52% स्फुरदामुळे आपल्याला जास्त फुटवा मिळेल, नवीन पातेधारणा होईल आणि पातेगळ 100% थांबणार आहे। शेतकरी बंधूंनो, या अवस्थेमध्ये आपल्याला पात्यांची संख्या वाढवायची आणि फुटवा सुद्धा जबरदस्त काढायचा असेल, तर आपल्याला विद्राव्य खतामध्ये सगळ्यात चांगला पर्याय 05234चा दिसून आलेला आहे। तर तुम्ही नक्कीच 05234चा वापर करू शकता। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला 34% पालाश या फवारणीमध्ये आपल्याला विद्राव्य खतामध्येच असल्यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे, तर पालाशमुळे बोंडांची साईज आपली वाढणार आहे। बोंडांची साईज वाढल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती आपल्या कापसाची जी आहे ती एकदम चांगली होणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, नक्कीच तुम्ही 05234 या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे, दुसरा कसलाही वापर तुम्हाला करायचा नाही। याचं प्रमाण ठेवायचं 7 ग्रॅम प्रति लिटरला। खर्च साधारण 150 रुपयाला आपल्याला 1 किलो बसतं, जर तुम्ही सुट्ट 05234चा वापर केला तर। आता मित्रांनो, तुम्हाला कीटकनाशक आणि विद्राव्य खत मी सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, तिसरा आपल्याला या फवारणीमध्ये वापरायचे बुरशीनाशक, ते आहे बायर कंपनीचं अँट्राकॉल। याच्यामध्ये प्रोपिनेप 70% WP हा घटक आहे। याच्यामुळे काय फायदा होतो की पानावरील जेवढ्या पण बुरशीजन्य जे रोग आहेत त्याच्यावर जबरदस्त नियंत्रण मिळतं। म्हणजे पानावरील ठिपके असतील, करपा रोग असेल, याच्यावर तुम्हाला दीर्घकालीन नियंत्रण मिळणार आहे। दुसरा महत्त्वाचा घटक मित्रांनो, आपण अँट्राकॉलच का निवडलं, की याच्यामध्ये झिंक हा घटक असल्यामुळे तुमचा कापूस एकदम हिरवागार होणार आहे। मित्रांनो, याच्यामध्ये झिंक असल्यामुळे कापसाचे पाने गर्द होणार आहे, ते हिरवेगार होतात आणि प्रकाश संश्लेषण क्रिया आपल्या कापसाची एकदम चांगली होते। एवढा जबरदस्त फायदा मित्रांनो बायर कंपनीचा अँट्राकॉलचा आहे। आपल्याला वापर करायचा याचा 2 ग्रॅम प्रति लिटरला। साधारण खर्च एका एकरसाठी याचा 200 रुपये आपल्याला पडतो। त्यानंतर मित्रांनो, चौथा घटक आपल्याला या फवारणीमध्ये वापरायचा आहे टॉनिक। तर टॉनिक, बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की कोणतं टॉनिक आपल्याला ह्या अवस्थेमध्ये सगळ्यात जबरदस्त राहील। तर मित्रांनो, 1 नंबरचं एक टॉनिक आहे, ते आहे बायर कंपनीचंच ॲम्बिशन। याच्यामध्ये अॅमिनो ॲसिड सुद्धा आहेत आणि फुलिक ॲसिड सुद्धा आहेत। तर आपल्याला काय फायदा होईल की जिथं कुठं पावसाचा कमीपणा, आता बघा इथं भेगा वगैरे पडल्यात अशा मित्रांनो, म्हणजे पावसाचे आपल्याकडे सुद्धा खंड पडल्यात, तर मग पाण्याचा ताण पडला असेल, पावसाचा खंड असेल, तर अशा वेळी जर तुम्ही बायर कंपनीचा ॲम्बिशनचा जर वापर केला तर पिकावरील ताणसुद्धा दूर करेल आणि तुम्हाला जबरदस्त फुटवा होईल आणि पात्यांची संख्या इतर कुठल्याही टॉनिक वापरण्यापेक्षा तुम्हाला बायरच्या ॲम्बिशनमुळे जास्त मिळणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही बायर कंपनीचं जे ॲम्बिशन आहे याचा वापर नक्कीच करू शकतात आणि आपल्या फुलांची संख्या सुद्धा वाढणार आहे आणि पात्याचं रूपांतर लवकर बोंडामध्ये करण्याचं काम बायरचं ॲम्बिशन करतं। एका लिटरला 2 मिली प्रति लिटर जर तुम्ही प्रमाण ठेवलं तर तुम्हाला जबरदस्त रिझल्ट या टॉनिकचा मिळणार आहे। साधारण याचा खर्च जर बघायला गेलं तर 500 रुपयाला आपल्याला अर्धा लिटर बायर कंपनीचं ॲम्बिशन जे आहे ते मिळतं। मित्रांनो, हीच चौथी फवारणी तुम्ही जर कापसाला टाकली, तुम्हाला निश्चितपणेच कापसामध्ये विक्रमी उत्पादन होणार आहे। जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो। व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।